आदरणीय मोदीजीच्या या कार्यकाळामध्ये ही लोक एवढी हिंमत करतात। आमचे बालाजीराव चोपडे, आमच्या चलवे सरांना आत्ताच एक नमूद केलंय त्यांच्या विचारामध्ये की केंद्र सरकारनं यामध्ये जास्त काही वाट न बघता, केंद्र सरकारनं ह्याच्यामध्ये जास्तीचं वाट न बघता पाकिस्तानच्या घरामध्ये घुसून त्यांनी जे 28 लोकांना मारलेलं आहे आपल्या, त्यांच्या जवळपास ते किमतीमध्ये मोजू शकणार नाही, कारण हे सांगितल्याप्रमाणे त्यांनी जात नाही बघितली। लोक एकजूट झालेले आहेत आणि अराजकतामातून तिथून पर्यटक जे पर्यटनाला लोक येतात तिथली आर्थिक स्थिती जी सुधारत आहेत, ती आर्थिक सुधारणा कुचकामी करावी आणि पुनश्च एकदा काश्मीरांच्या लोकांच्या हातात दगड द्यावं आणि अराजकता माजवावी अशी त्यांची भूमिका आहे। परंतु या सपनामध्ये ते कधी सत्यात उतरणार नाहीत। या ठिकाणी हा जो आमचा बंद पाळलेला आहे, हा बंद जनतेपर्यंत गेला पाहिजे, या हानेगावचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि त्या गोष्टीबद्दल सरकारनं सुद्धा अतिशय कठोर पावलं उचलून या संदर्भामध्ये निर्णय घेतला पाहिजे। आणि माझं तर मत आहे, सरळ सरळ भारतानं पाकिस्तानशी युद्ध करून एकदा जे काय आहे ते एकदम फायनल करून टाकायला पाहिजे, अशी माझी सुद्धा या ठिकाणी भूमिका आहे। आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। भारत सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी आणि आपला जो शत्रू राष्ट्र पाकिस्तान आहे त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जात पात भाषा विसरून धर्माच्या छताखाली एकत्र येणं गरजेचं आहे। आतापर्यंत आपली विखुरलेली सर्व जी जातीय भूमिका होती त्याला आपण थारा न देता आपण सर्व सकल धर्म या ठिकाणी एकत्र यायचं। कारण का त्या नालायक हरामखोरांनी या ठिकाणी जात विचारली नाही, भाषा विचारली नाही, राष्ट्र विचारला नाही, पण त्यांनी धर्म विचारला। आता आपल्याला कळणं गरजेचं आहे आपण सर्वांनीच धर्माच्या छताखाली एकत्र यायचं आहे। आपण जात भाषा आणि विशेषतः राजकारण या सगळ्या गोष्टी बाजूला सरवायचे आहेत। सर्वप्रथम आम्हाला या ठिकाणी सर्वप्रिय राष्ट्र आहे, त्यानंतर धर्म आहे आणि धर्माच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी तत्पर असणं गरजेचं आहे। या ठिकाणी हानेगावमध्ये निघालेला जो जाहीर निषेध मोर्चा आहे, या मोर्चाची दखल संपूर्ण देश घेईल याची मला खात्री आहे, कारण आपण सर्वजण एवढ्या एक दिलाने एकजुटीने आपण जमा झालेलो आहोत। आपल्या सर्वांचंच या ठिकाणी विशेष करून कौतुक करावंसं वाटतं। यानंतर या निषेध मोर्चाच्या संदर्भामध्ये आदरणीय महाराज आपलं संबोधन करतीलच।